मकर संक्रांत जवळ आली की सगळ्यांच्या घरामध्ये एकच लगबग सुरू होते, ते म्हणजे तिळाचे लाडू तयार करायची. तिळाचे लाडू तयार करताना बरेचदा पाक जमत नाही. पाक इतका कडक होतो की लाडू अगदी दगडच होतो. तर आज प्रियंकाज रेसिपीमध्ये लाडू न करता तिळाची मऊसूत बर्फी कशी करायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे. एकदम मऊ अशी बर्फी तयार होते आणि महिनाभर टिकते सुद्धा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा तयार करत असाल ना, तर अगदी पहिल्याच प्रयत्नात होणारी ही बर्फी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तिळाची बर्फी तयार करण्यासाठी इथे मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतलाय. तुम्ही इथे कोणताही पॅन वापरू शकता. हवं तर तुम्ही कढई सुद्धा वापरू शकता, पण घेताना फक्त जाडबुडाची कढई घ्यायची, जेणेकरून तीळ बुडाला चिकटणार नाहीत. तर पॅन गरम झाला की लगेच त्याच्यामध्ये 1 वाटी तीळ टाकायचे. तर इथे मी गावरानी घरचे तीळ वापरलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मार्केटमध्ये जे पांढरे शुभ्र तीळ येतात ना, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर आता हे तीळ आपल्याला मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट चांगले असे परतून घ्यायचेत. आता बरेचदा असं होतं की तीळ कितीपर्यंत भाजायचे बरेचदा लक्षात येत नाही आणि जास्त भाजल्या जातात. तर तिळामधून ना खमंग सुवास ज्यावेळेस येतो ना, तोपर्यंत आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचेत. किंवा तीळ तडतडायला लागले ना की तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत. तीळ जर थोडे जरी जास्त भाजले गेले ना, तर तिळामध्ये कडवटपणा असतो, तर बर्फी खाताना ती कडू लागते. त्याच्यामुळे तीळ भाजताना आपल्याला 2 ते 3 मिनिटच चांगले असे परतून घ्यायचे. किंवा जर तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच करत असाल तिळाची बर्फी, तर तीळ थोडेसे गरम होईपर्यंत आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे. तितके जरी तीळ परतून घेतले ना, तरी बर्फी अगदी महिनाभर टिकते. बघा आपले तीळ आता छान असे परतून झाले. आता गॅस बंद करायचा आणि तीळ थोडे आपल्याला थंड होऊ द्यायचे. तीळ थंड होईपर्यंत आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. तर ज्या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्याला आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि ग्रीस करताना अगदी व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ती बर्फी काढू ना, ती व्यवस्थित अलगद निघेल. आणि हे आपण जर आधीच करून ठेवलं ना, तर बर्फी ना आपल्याला तयार झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये टाकता येते. तर आता आपले तीळ थंड झालेत, तर तीळ आपल्याला मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचे. तर इथे मी असा एक मिक्सर जार घेतलाय आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला तीळ टाकायचे. तुम्ही मला तीळ टाकताना बघू शकता की एकदम बारीक असे हे तीळ आहेत. मी इथे गावरानी तिळाचा वापर केलेला आहे. ते तीळ बारीक असतात, एकदम खायला पौष्टिक असतात आणि याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं. तर आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला हे तीळ चांगले बारीक फिरवून घ्यायचे. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला हे तीळ असे फिरवून घ्यायचे. तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचा. तर इथे मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि परत एकदा झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय. तर मी तुम्हाला परत दाखवते. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला चांगलं असं बारीक फिरवून घ्यायचंय. तर आता आपल्याला बर्फी तयार करायची आहे. तर त्याच्यासाठी एक नॉनस्टिक पॅन मी गॅसवरती गरम करून घेतलाय. पॅन थोडा गरम झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तूप टाकायचंय. आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ टाकायचा. तर इथे मी 1.5 वाटीसाठी 1 वाटी गूळ असं प्रमाण वापरलंय. पण जर तुम्हाला थोडं गोड जास्त हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडा गूळ आणखी जास्त टाकू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये थोडी साखर सुद्धा टाकू शकता. आमच्याकडे थोडं गोड कमी खातात, त्याच्यामुळे मी इथे थोडा गूळ कमी वापरलेला आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता हा गूळ आपल्याला असा थोडा विरघळून घ्यायचा आहे. याचा आपल्याला कुठेच पाक तयार करायचा नाहीये. हे बघा मीडियम फ्लेमवरती ना आपण हा गूळ छान असा वितळून घेतलेला आहे. कुठेच गुळाच्या गाठी इथे उरलेल्या नाहीयेत. अगदी प्लेन असा आपला गूळ हा वितळून झालेला आहे. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि लगेच ह्याच्यामध्ये आपण जी तिळाचं आणि शेंगदाण्याचं पावडर तयार केले ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि लगेच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही हे काम जितक्या पटकन कराल ना, तितकं व्यवस्थित चांगलं मिक्स करून होतं. कुठेच गाठी तयार होत नाही. अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं. तर हे बघा अगदी व्यवस्थित चांगलं मिक्स झालंय. मिक्स झाल्यानंतर लगेच ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचंय आणि असं पेल्याने ना आपल्याला थोडं असं चांगलं पसरून घ्यायचंय. गरम असल्यामुळेच ना पेला वापरा, म्हणजे व्यवस्थित पसरवल्या पण जातं आणि हाताला गरम लागत सुद्धा नाही. आणि गरम असतानाच ना त्याच्यावरती आपल्याला थोडे तीळ टाकायचे. असे तीळ पसरवल्यामुळे बर्फी पण दिसायला अगदी मस्त दिसते आणि थोडे दाताखाली ना खाताना तीळ आले ना की एकदम मस्त लागतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ती थोडे याच्यावरती चांगले असे पसरून घ्यायचे. आता ही बर्फी ना थोडा वेळ सेट करण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे आणि थंड झाल्यानंतर ना आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे.
तर आता हे बघा, ही बर्फी अगदी मस्त सेट झाली आहे. तर आता लगेच ही आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी ना त्या शेपमध्ये तुम्ही इथे बर्फी कट करू शकता. इथे मी चौकोनी शेपमध्ये बर्फी कट करते आहे. ही बर्फी करायला अगदी सोपी तर आहेच आहे. पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही पहिल्यांदाच ही बर्फी अगदी व्यवस्थित कराल. इतकी सोपी ही बर्फी आहे. खायला तर अप्रतिम लागतेच आणि तुम्ही बर्फीचा कलरसुद्धा बघू शकता. अगदी अप्रतिम ही बर्फी तयार झाली आहे. आणि तुम्ही मला बर्फी कट करतानाच बघू शकता की अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये चाकू जातोय. म्हणजे ही बर्फी आपली मस्त अशी सेट झालेली आहे. आणि एक तुम्हाला मी काढून दाखवते. तर हे बघा, अगदी व्यवस्थित ही बर्फी निघाली आहे. कुठेच खाली प्लेटला बर्फी चिकटलेली नाही आहे. अगदी व्यवस्थित बर्फी निघाली आहे. आणि दिसायला तर अप्रतिम दिसतीच आहे. बघतानाच अशी खावीशी वाटते. तर ह्या संक्रांतीला अशी मस्त अशी मऊसूत ही बर्फी नक्की तयार करून पहा. आणि हे बघा, मी ही बर्फी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा, असं बोटाने जरी प्रेस केली ना तर ती बर्फी तुटतीये. इतकी मऊ ही बर्फी तयार झाली आहे. आणि हे बघा, अशी तोडलीस ना की एकदम मस्त अशी बर्फी दिसतीये. कुठेच ती कडक झालेली नाहीये. आणि ही बर्फी अशीच 1 महिना अगदी मऊसूत राहते. अजिबात कडक होत नाही आणि खराब तर बिलकुलच होत नाही. तर ह्या मकर संक्रांतीला ही बर्फी नक्की तयार करून पहा. आणि ही बर्फी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. धन्यवाद.